हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. आता मी गावालाच आहे, कराडमध्ये. तर बाहेर निघालेलो. तर एवढं सुंदर ते आहे का नाही गाव. तर मला फक्त शूट करायला म्हणजे हेच म्हणजे होत होतं ना. खरंच एवढं सुंदर होतं. हे आपल्या कराडची नदी आहे. तर बघा कसं आहे. हे माझ्या आईकडे गेलेलो कराडमध्ये. तर इथे हे बघा, इथे आम्ही गेलेलो आईकडे. तर आई आहे माझी. नवीन शॉप टाकलं आहे त्यांनी, तिथे गेलेलो कराडमध्ये. तर तिथून परत आम्ही पाटणकडे आम्ही फिरायला जाणार होतो. पण पाऊस एवढा होता ना की म्हणजे जबरदस्त पाऊस होता. जाताना एवढं सुंदर असं वातावरण झालं होतं. जसं जसं पाटणच्या पुढे जायला लागलं की नाही, तर एवढा पाऊस होता ना जबरदस्त. ते ओझरडे धबधबे, उलटा धबधबा, जबरदस्त तिकडे पाऊस होता. आणि जेव्हा आम्ही गेलो होतो ना, तेव्हा ते जमीन वगैरे पण खचलेली होती. तर तिकडं पूर्ण बंद करून टाकलेलं होतं. मल्हारपेठ आलं होतं बघा. आप्पेश्वर कलेक्शन मल्हारपेठचं. इथे गणपती बाप्पा चालले आहेत. जबरदस्त गणपती बाप्पाची तयारी चालली आता. बघता बघता जवळ जबरदस्त गणपती बाप्पा पण आलेत. आता 1 महिना असा उलटून जायला एवढा गणपती बाप्पा आपले जवळ आलेत. आणि सगळे असे तयारीला लागलेत ना, डेकोरेशनच्या वगैरे. मस्तच वाटतं आहे. कधी गणपती बाप्पा येईल असं झालं आहे. आणि हे व्ह्यू बघा, एवढं सुंदर वाटत होतं ना, एकदम हिरवं हिरवं भारी वाटत होतं. पाटणच्या पुढे आम्ही गेलेलो आणि एवढा पाऊस तिथे चालू झाला होता का नाही, जबरदस्त पाऊस चालू झालेला बघा. आणि हे बघा, म्हैसींचा वगैरे मी शूट केलं. किती सुंदर वाटत आहे. ते चारायला वगैरे कुठेतरी घेऊन निघाले होते. तर बहुतेक घरी जात असतील आता. इथे सगळी चिनी गुलाबाची वगैरे सगळ्या प्रकारची इथे चिनी गुलाबाची झाडं वगैरे होती. आणि हे बघा, जसं पुढं जाईल तसं गाडी वगैरे धुक्यातनं असं म्हणजे बंदच झालं होतं, दिसायचंच सगळं. नंतर ही आपली कोयना नदी, जेवढी शांत तेवढी खतरनाक. असं भीती वाटत होते तिकडे बघून. तर इथे कॉफी प्यायला थांबलेलो. परत घरी जाऊन हे वडे वगैरे मागवले होते. हे बघा, कराडला आल्यावर वडापाव नाही खाल्ला आणि समोसे नाही खाल्ले तर काय खाल्लं. एवढं फेमस आहेत कराडचे. हे सगळं पाणी पाणी झालं होतं बघा इथे. जबरदस्त आहे इथे. नंतर परत आम्ही दुसऱ्या दिवशी परत आम्ही फिरायला जाणार होतो. तर तिथलं परत हे वातावरण आहे बघा. एक नंबर वातावरण होतं. असं म्हणजे एवढं भिजून घरी येत होतं ना, पण तरी पण 2 व्हीलरवर आम्ही फिरायला जातच होतो. हे बघा, तेव्हा तर रेनकोट घालूनच गेली होती मी. एवढं सुंदर वाटत होतं ना, असं म्हणजे डेंजर काम आहे. आपल्या इकडे पावसाळा आला की इतकं सुंदर होऊन जाते ना, म्हणजे स्वर्गाहून पण एक नंबर काम आहे इथे. पूर्ण असं ग्रीन ग्रीन वगैरे एवढं सुंदर वाटतं आहे. मला वाटते बाहेरच्या जर विदेशमधल्या लोकांनी जर आपल्या इकडचं बघितलं ना, तर इथून हटायचीच नाहीत. एवढं आपल्या इकडे सुंदर वातावरण होऊन जातं आहे ना, मस्त. नंतर आम्ही सासरी गेलेलो. सासरीवरून जास्त दिवस म्हणजे 1 वीकसाठीच गेलेलो होतो. त्याच्यामुळे आम्ही इकडे जा तिकडे जा ह्याच्यातच पूर्ण आमचा 1 वीक गेलेला. तर तिथून नंतर 1 दिवसात सकाळी जाऊन संध्याकाळी परत सासरीवरून आलो होतो माघारी. या म्हैसी बघा कशा बांधल्यात बिचारा. किती सुंदर वाटतंय वातावरण, जबरदस्त. पूर्ण असं हिरवं हिरवं सगळीकडे झालं आहे. नंतर मसूरचा बाजार आणि मल्हारपेठचा बाजार एकाच दिवशी असतो. हा मल्हारपेठचा बाजार आहे. बुधवारचा आपला बाजार भरतो मल्हारपेठ साईडचा. तर तिथे आम्ही थांबलेलो भजी घ्यायला. तर हे बटाटे भजी घेतलेले आणि वडापाव घेतलेला. हा मल्हारपेठचा खूप फेमस वडापाववाला आहे. दर बुधवारी इथे एवढी गर्दी होते ना, इथे भजी आणि वडापाव घ्यायला खूपच गर्दी होते. आणि इथे हे बाजार बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. का तर माझे पप्पा नाही आहेत. दर बुधवारी माझे पप्पा मल्हारपेठच्या बाजारामध्ये यायचे. असं आम्हाला पाव खारी
असे घेऊन यायचे. आता माझ्या डोळ्यात पाणी येते, पण खरंच वडील असणं हे म्हणजे खूपच हे असतं. आता हे सर्व बघून एवढं बेकार वाटत होतं ना, म्हणजे रडायला येते मला आता. पण वडील असणं हे खूप म्हणजे खूप मोठं हे असतं. माझे वडील लवकर हे केलं देवाने. आणि हे बूट जे होते ना, ते माझे वडील घालायचे शेतामध्ये जाताना. इतकं भारी वाटत होतं ना हे मल्हारपेठचा बाजार बघून, आणि माझ्या वडिलांची आठवण आली होती मला. हे बघा, इकडे आता आम्ही ह्या गावी चाललो आहे. नुसतं हे जे व्ह्यू आहे की नाही, ते बघण्यासाठी एवढं सुंदर वाटत होतं ना, खरोखर. म्हणजे जे आम्हाला अहमदाबादमध्ये बघायला भेटत नाही ना, ते इकडं बघायला भेटतं. अहमदाबादमध्ये कुठे गावी वगैरे असेल बघायला वगैरे, पण अहमदाबादमध्ये पाऊसच पडत नाही. तर हे बघून आम्ही येडं होतो नुसतं. आणि इथे हा आवाज बघा, कसा आवाज देतात कोंबड्या. हा आवाज ऐकून एवढं भारी वाटत होतं ना, म्हणजे लहानपणाची आठवण आल्यागत वाटत होतं. खूप दिवसांनी आवाज ऐकला होता. आणि इथे ह्या गावामध्ये असं बसलेले नाही, ते ह्या कट्ट्यावरती खूप छान वाटत होतं. या आजी बघा कशा आहेत, एक नंबर धडधाकट एकदम. पहिले खाल्लेलं आपलं बर्गर पिझ्झावानी नाही, भाकरी. खूप छान वाटत होतं आजींना बघून. पण आम्ही इथे गाडी पार्क केलेली बघा ही, आणि इथं जरा काम होतं म्हणून आम्ही आलो होतो मस्त फिरायला वगैरे. म्हटलं चला आपण इकडं फिरून पण येऊ, आणि थोडं आमच्या पाहुण्यांना वगैरे भेटायचं होतं, तिथे आलो होतो. हे छोटंसं वॉटरफॉल बघा. मोठे वॉटरफॉल काय बघायला गेलो नाही पाऊस असल्यामुळं. छोटूसा वॉटरफॉल. त्यांना म्हणलं गाडी उभी करा, मला वॉटरफॉलचंही करायचं आहे. किती क्यूट दिसत होतं बघा. पाहुण्यांना भेटून परत आम्ही माघारी निघालेलो. आहे ना सुंदर. नंतर तिथून आम्ही मधल्या रस्त्याने निघालेलो. तर तिथलं हे सगळं शेत वगैरे आणि डोंगर वगैरेचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर वाटत होतं, मस्त वाटत होतं, एक नंबर. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा, आणि कमेंट करून सांगा मला कसे वाटले हे व्हिडिओ माझे. माझ्या मिस्टरांनी गाडी घेतलेली, नंतर मुलांनी पण घेतलेली. मधल्या रोडने गेलेलो आम्ही परत कराडला. आणि कोण ह्या गावचं असेल तर त्यांनी ओळखलं असेल हे गाव कोणतं आहे. तर कसं वाटलं नक्की सांगा. बाय.